तर मित्रांनो सकाळी झाल्या आता 7:30 वाजल्यात. तर एवढं ऊन पडले इथे 7:30ला एवढं ऊन पडले की वाटायला पाहिजे 12 वाजले. कारण आपण सूर्य जवळसारखं वाटावे मला. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मी इकडे फिरत आलो आहे आणि जरासं गारठा आहे म्हणून मी जॅकेट काढले. मी काल रात्रीपासून ह्याच ड्रेसवरती आहे. आणि आमची माणसं अजून कोण उठलेली नाही, सगळी झोपल्यात आहे तशी रात्रभर. कारण सकाळी 4 वाजेपर्यंत आम्ही जागरण करायला तो. तुम्ही पाठीवून बघायला असा एवढं भारी वाटायला लागले. धुकं पडले अख्ख्या सगळ्या गावांच्या जसं धुकं पसरले वरनं बघायला तर एवढं भारी वाटतंय विषय नाही. मस्तपैकी धुकं पडले असं. तर तुम्हाला धुकं बघितलं असं धुकं एवढं खाली गावावरून पसरले की नाही. म्हणजे असं एकदम माझ्या कॅमेरा जर असता मोठा असा कुठला तर लेन्स बिन्सचा तर ते आपल्याला कॅप्चर करता आला असता. आणि मस्त वाटलं. आणि मी आता तर तिकडं आलो आहे. आता पाखरांचा आवाज किलबिल लय भारी वाटाले. मी एकटंच आलो एवढ्या लांबपर्यंत मी. एक माणसं आमची उठायला लागल्यात. मला दोघांचा तरी आवाज आला. आणि एक आंघोळीवरून रिकामी होणार. आणि आता बघूया पुढचं नियोजन कसं होते. आपल्याला लवकर जायचं झालं तर जायला ना. आणि बाकीची पण कामं आहेत. झोप पण नाही झालेली क्लिअर. करावं येईपर्यंत थांबायचं आपल्याला. ते कसं मला वाटतंय. किती वाजले? तर मित्रांनो आम्ही एक तासभर आता झोपलेलो. कारण रात्रीचे जागरण. आणि दुसरी गोष्ट म्हणजे नवरात्रांच्यासाठी गोरवांचे जेवण करतात. तर खरडा आणि दही आता ते मला शब्दात पण सांगायला येणार नाही की नेमकं त्याची टेस्ट काय आहे. आणि आता काय बोलायला नको कारण विषय हार्डच होता. खरडा आणि दही ते खाल्ले. आणि आता आमच्या गुरुजीसनी जायचं आहे कोल्हापूरला. मग त्याच्यासाठी आम्ही आता चाललो आहे. आणि आता घरी जाणार. थोडा त्यांना जायला बसमध्ये सोडायला लागणार. मला गारगोडीला जायला लागणार. तिथं बसमध्ये यांना सोडून मग आपल्याला पुढची कामं करायची आहेत. तर आपल्याला आता निघायचं आहे. तर मित्रांनो आता वाजल्यात 5 आणि आम्ही 1-2 तास झोपलेलो. कारण 12:30-1 वाजता आम्ही झोपलेलो. 4:30-5 वाजले. 2-3 तास तर झोप झाली. कारण रात्रभर जागून झोप होणार. मला आमच्या गुरुजीचं सांगाले इथं आमच्या गावात एक कार्यक्रम असते म्हणाला. मग थांबा म्हणाले तर काय थांबणार. मला म्हणतात आज कुठल्याही वर्षी मला जायचं. आता गुरुजी आमच्या सगळं त्यातनं आता मला सोडायला जायला लागले गारगोडीला. आम्हाला तर संध्याकाळी परत यायला लागणारच आहे. तिथं एवढाच विषय आहे. तिथे काय येणारच आहेत सोडा. तर आता याचने बघ्या कसं जातं म्हणजे जाणार आहेत का बसनं जाणार आहेत. विषय काय मित्रांनो मी संध्याकाळी तुम्हाला सांगितलेलं आपल्याला जायचं भाऊ खायला आणि कार्यक्रम पण आहे त्यांच्यात. आणि इथं मला बसवले पोळी खायला. आता ही पोळी भाऊ खायला सोडून पोळी पण खाईल काय. आता जायचं आपल्याला भाऊ खायला. आणि एका शब्दात सांगितले एक घास खायला तर ऐकायचं गप टाण्यासारखं तेवढंच.